सांगली एलसीबीची मोठी कारवाई, 11 पिस्तुलांसह 22 जिवंत काडतुसे जप्त, 3 रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत. 7,62,00,000चा मुद्देमाल हस्तगत. मध्य प्रदेशातून शस्त्रांची तस्करी होत असल्याचा प्राथमिक तपासात खुलासा. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबी अवैध अग्निशस्त्राविरोधात मोठी कारवाई करत 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 11 देशी बनावटीचे पिस्तुले, 22 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन असा एकूण 7,62,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मयुरेश मनोहर अदाटे वय 25 वर्ष, मारुती अशोक गुजले वय 24 वर्ष आणि वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे वय 21 वर्ष यांचा समावेश आहे. तर मध्य प्रदेशातील पाजी नावाचा संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे. गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने प्रथम मयुरेश अदाटेला नेलकरंजी फाट्यावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मारुती गुजले आणि त्यानंतर वैभव इंगळे यांना अटक करण्यात आली. तिघांकडून एकूण 11 पिस्तुले, 22 जिवंत काडतुसे आणि 2 स्पेअर मॅगझिन जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत ही शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंधवा येथून सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून विक्रीसाठी आणल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. आरोपींकडे कोणताही वैध शस्त्र परवाना नसल्याने त्यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि एलसीबीच्या पथकाने केली आहे. सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी राहुल शिंदे, सांगली. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 कारतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,00,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आदाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो. आणि मारुती गुजले हा जांभूळमाळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे. त्याचा शोध घेणं चालू आहे. आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 कारतूस असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे.